बरं, हा चित्रपट जो आहे तो अंधश्रद्धा श्रद्धा ह्या विषयावर भाष्य करणार आहे की संस्कारांवर नेमका भाष्य करणार आहे? सर हे अंधश्रद्धा याच्यावर भाष्य करणारा नाही आहे. हा एक संस्कार जे विसरताय लोक त्यावर भाष्य करणार आहे. ऍक्च्युली विश्वविधाता या सिनेमामध्ये जे के पवार दिग्दर्शित करतायत त्या पिक्चरमध्ये मी एका राजाची भूमिका करतोय जो नेगेटिव्ह आहे सुरुवातीला आणि नंतर तो पॉझिटिव्ह होतो. म्हणजे तो शिष्य बनतो, नंतर पश्चाताप होतो त्याला आणि तो शिष्य बनतो त्यांचा. असा एक माझा रोल आहे. यामध्ये बरेच कलावंत दिसत आहेत मला आणि मला असं वाटतं की श्री वल्लभांवर हे पहिलंच चित्रपट आहे, त्यामुळे हा लोकांनी बघावा किंवा बघणेबल होईल असं अंदाज आहे माझा. कारण मी पहिल्यांदाच काम करतोय पवारांबरोबर आणि हा नवीन मुलगा जो आहे त्या रोलसाठी घेतलेला तो पण मला वाटतं मोरे नावाचं कोणतरी, ऋषिकेश मोरे, तर तोही मला वाटतं छान असावं दिसायला. आणि श्री वल्लभच इतके छान आहेत दिसायला की जो 16 वर्षापर्यंतच ज्यांनी आयुष्य जगले आणि नंतर जलसमाधी घेतली त्यांनी. तर मला असं वाटतं की हा चित्रपट इंटरेस्टिंग व्हावा आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळावा. शब्द कोडे सुटण्याआधी देव माझ्यावरी असे कोपले का, देव माझ्यावरी. मौर्य साहब का बहुत ही सुंदर गाना मुझे मिला आज. बहुत दिनों के बाद एक हाईली मेलोडियस गाना गाने का चांस मिला जो आजकल बनता नहीं. मैं तो डायरेक्टर साहब के पवार साहब को बहुत बधाई दूंगा कि इस तरह का गाना उन्होंने चुना है, क्योंकि विषय ऐसा उन्होंने लिया हुआ है इस पिक्चर का. विश्व विधाता इस फिल्म का नाम है और श्रीपाद वल्लभ महाराज जी के जीवनी के ऊपर ये पिक्चर बन रही है. एखादी आपण हा जो मूवी असा करतो आणि तुझ्या रोलसाठी मला असं वाटतं की तू फायनल हा रोल करतेस. मी खूप खुश झाले आणि खरोखरच हा मूवी करण्यासाठी दत्तात्रयांचा आशीर्वादच आहे. कदाचित डेब्यू असणार आहे हा चित्रपट सृष्टीमध्ये, तर तुमचा अनुभव कसा असेल या चित्रपटाविषयीचा? ॲक्च्युली पहिला मूवी असेल माझा आणि म्हणजे खूप उत्सुकता लागली आहे या मूवीची, कारण की पहिला मूवी आहे आणि कधी याआधी कधी काम केलेलं नाही आहे आणि सरांनी खूप मोठी संधी दिलेली आहे मला, तर मी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. अच्छा, दडपण वगैरे आहे असं काही जाणवतं तुम्हाला? हां, जरासं टेन्शन आहे, पण सर मार्गदर्शन करताच आहे मला. अच्छा, यांच्यासारख्या सहकलाकार आहेत, तुम्हाला त्याचा फायदा होईल. मोहन जोशींसारखे कसलेले अभिनेते आहेत. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा तो अनुभव असतो, तो सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप छान असतो. म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आपल्याला, तर ते शिकण्याचा प्रयत्न करेल मी. आज तुमच्या गाण्याचं रेकॉर्डिंग होत आहे, सुरेश वाडकर हे गाण्याचं रेकॉर्डिंग करते, काय प्रतिक्रिया? मला आनंद होतो. सर्वप्रथम की सुरेशजीने हे गाणे सुरेशजीकडनं आम्ही गाऊन त्यांच्या स्टुडिओला सुद्धा रेकॉर्डिंग करून दिलं. तर आनंदाची गोष्ट, आनंदाची बातमी आहे की सर्व लोकांचं सहकार्य आहे त्यांच्या स्टुडिओला रेकॉर्ड करतो.